अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. असो, वैराग्यवतीला गोड गोड बोलून तिला वनात नेले. तिला पहिल्यांदा दोराने बांधले आणि तिला तिचे सर्व दागिने काढून घेतले आणि तिला सांगितले, मी 8 दिवसांनी येईन, तोपर्यंत ही दोरी सोडायची नाही. रात्र झाली, तिने ही दोरी सोडण्याचा विचार केला नाही. अंधार पडला तरी मुलगी काय येईना म्हणून वडील शोधित त्या जंगलात आले आणि दोरीला सोडवण्यासाठी हात घातला. तेव्हा वैराग्यवती म्हणते, बाबा तुम्ही ही दोरीला हात लावू नका, माझे गुरु येणार आहेत, ते मला सोडवणार आहेत, कोणीही दोरी सोडायची नाही. आता काही इलाज राहिला नाही. वडील आपल्या स्वग्रही गेले. दुसरा दिवस उजाडला, तिने नाम सोडले नाही. इकडे ती ज्यांचे नाव घेत होते तिथे हाक मात्र पोहोचली. तेव्हा लक्ष्मीकांतास म्हणते, अहो आज लोणी साखर नाहीच, पण मुख प्रक्षालन करण्यासाठी पाणीही मिळाले नाही. कारण आज खडीसाखर मूर्ख प्रक्षालन करण्यासाठी पाणी देणारी ती मुलगी अद्याप आली नव्हती. पूजा तर दूरच, सुगंधी माल्ले तर दूरच, तांब्याभर पाण्याने स्नान सुद्धा नाही. आणि लक्ष्मीचा संवाद होत असतानाच त्या दोघांच्या कानावरती नारायण नारायण असा आवाज झाला. नारद महर्षींची स्वारी पुढती उभी राहिली. समोर नारदांना बघून भगवंतांना आनंद झाला. भगवान विष्णू श्री नारदांना म्हणतात, नारदा तू वनात जा आणि त्या वैराग्यवतीला जिथे बांधले आहे तिथे जाऊन सोडव. तरच आम्हाला काहीतरी उपचार मिळतील, लोणी खडीसाखर मिळेल, स्नानादी कर्मे आमची उरकतील, आम्हाला काही खायला मिळेल. नारद महर्षी जिथे वैराग्यवतीला बांधलेली होती तिला मुक्त करण्यासाठी त्यांनी दोरीला हात घातला खरा. तिने बंधन केले. तिने नम्रपणाने नमस्कार केला आणि म्हणते, नारद महर्षी माझ्या गुरुने मला आज्ञा केलेली आहे, जोपर्यंत मी इथे येत नाही, मी सोडवत नाही, तोपर्यंत हा दोर सोडायचा नाही. कृपा करा आणि तुम्ही तुमच्या कामाला जा. मात्र महाराजांचा इलाज राहिला नाही. हिची कशी समजूत घालावी हेही नारदांना समजेना. हिला अज्ञानात सुख आहे, हिला ज्ञान कसे द्यावे. नारद महर्षी पुन्हा भगवान विष्णूंच्याकडे आले. सर्व कहाणी सांगितली. विष्णुदेवानी ही कहाणी ऐकली. मात्र भगवान विष्णू स्वतः आले. भगवान विष्णूंना पाहताच ही स्त्री मनामध्ये विचार करते, अरे ज्याने बंधन घातले आहे तो माझा गुरु केवढा आहे, माझ्या हृदयासारखा तो विशाल आहे. त्याने नुसते बंधन घातले तर मला भगवान नारदांचे आणि भगवान विष्णूंचे दर्शन मिळाले. माझा गुरु केवढा थोर आहे. तोपर्यंत भगवान विष्णू तिच्याजवळ पोहोचल्याने भगवान विष्णू तिला म्हणतात, हे मुली, ज्याने तुला बंधन घातलेले आहे तो सद्गुरू नव्हताच, तो गंड ऋषी होता. तो तुला गंडवून गेला आहे. चल बाई, मी तुला आता मुक्त करीत आहे. तुझे वडील तिकडे वाट पाहत आहेत. तुला बांधणारा तो चोर होता. तुला बांधून त्याने तुझे दागिने पळवलेले आहे. राहिलेली कथा उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता यावरील ओव्या आपण पाहणार आहोत. पूजार्चा तो दूर, सुगंधी मैल्य नारती भर, स्नान ना तांब्यावर भार साहती क्या ठाई, तोच अचानक ध्वनी नारायण नामे योजिनी,
आला नारद मुखातुनी मुनी नारद सामोरी. नारद दिसता सामोरी आनंदली विष्णू स्वारी. म्हणे जाय बा काननांतरी ती बंधमुक्त करी वैराग्यवती. तिज बांधून घातले येणे कारण आमचे अडले. पूजार्चना राहिले घोटाळले सकल कर्म. तवम नारद विद्युत वेगाने गमन करीत झाले त्वरेने. हात घालिता बंधना कारणे नमस्कारे नकार देई. मम गुरु येईल तो बंध मुक्त करविल. नारदा तुम्ही कराल पावेल ना गुरु कृपा मज. म्हणून कर जोडून विनवणी थांबा येईल गुरुधनी. पहाल डोळे भरुनी धनी होय नयनाची. नारद विचार करत कैसियेची घालावी समजूत. होईल जेने शिक्षित अज्ञानात सुखैज. ना तो नव्हता तो महर्षी न होता गुरु केशी. केवळ तो गंडर्षी ऋषिकेशी काय करू. पातला इलाज न म्हणून पातला विष्णू सन्निधानी. कथिली सकळ कहाणी श्रवणी येतसे विष्णुदेव. इकडे बंधन जिये सबैसले तियेचे मन मोहरले. गुरु कृपेने पाहिले पहिले नारद मुनिमिया. गुरु मम केवढा विशाल आकाशा एवढा तरी मम हृदया एवढा. रोकडा अनुभव देतसे पुनरपी नारद स्वारी. पातली विष्णुद्वारी सांगितली कथा सारी. विचारी सकल देवते नाईलाज झाला विष्णुदेव पातले वनाला. स्वयं देवाला दंडवत गुरु ते मनोमन. मज गुरुने बांधले बंधन घातले. नारद विष्णूंचे दर्शन झाले. अहो भाग्य फळाले कृतार्थ झाले मी. आईसा विचार करता मुनिदेव वदती ऐक सुता. गंडा घालून गेला पुरता चौर्य कर्म करता तो. चल चल बाळे तुझ सोडवितो बंधनातून मुक्त करतो. तात तव राह देखितो उशीर तो हानी परता. तू इथे बंधनात आमची पूजा ना कोण करीत. नैवेद्या वाचून आम्ही मरत लक्ष्मी लक्ष्मीकांत मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.